नमस्कार. न्यूज प्लॅनेटमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा आणि विद्यार्थी राजकारण हे दोन मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. एका बाजूला ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं कामकाजापुरतं ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मराठीचा सन्मान, प्रवाशांशी संवाद आणि चालकांचा रोजगार या तिन्ही मुद्द्यांवरून आता चर्चा रंगताना दिसते. दुसरीकडे पुण्यात होणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमावरून राजकीय वातावरण तापलंय. विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सवाल उपस्थित केलेत. निवडक विद्यार्थ्यांनाच कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात असल्याचा फडणवीसांचा आरोप आहे. म्हणजेच एकीकडे मराठीच्या मुद्द्यावरून राजकीय संघर्ष तर दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आवाजावरून काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपलेला सामना. पण या दोन्ही मुद्द्यांमध्ये एक प्रश्न समान आहे. सामान्य नागरिक, विद्यार्थी आणि चालकांच्या प्रश्नांवर राजकारण किती आणि प्रत्यक्ष तोडगा किती? ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीच्या सक्तीपासून राहुल गांधींच्या छात्रों की गूंज पर्यंत पाहुयात महाराष्ट्राच्या राजकारणाचा आजचा नेमका मूड आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये. महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल, पैसे कमवायचे असतील तर मराठी संस्कृतीचा आणि अभिजात भाषेचा मान सन्मान ठेवावाच लागेल असा थेट आणि कडक इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिलेला आहे. 1989च्या महाराष्ट्र मोटार वाहन नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी सर्व परप्रांतीय आणि स्थानिक वाहन चालकांना केलेलं होतं. तसंच ज्यांना मराठी येणार नाही त्यांच्यावर आजपासून कारवाई सुरू झाल्याची माहिती देखील सरनाईकांनी दिली आहे. महाराष्ट्र दिन ते स्वातंत्र्य दिन या 105 दिवसांच्या कालावधीत कोकण साहित्य परिषद आणि कोकण साहित्य ग्रंथालयाच्या माध्यमातून परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची विशेष मोहीम राबवण्यात आली होती. ती यापुढे देखील सुरू ठेवणार असल्याचं प्रताप सरनाईकांनी स्पष्ट केलं आहे. कुणाचीही रोजीरोटी हिसकावून घेणं हा आमचा किंवा आमच्या शिवसैनिकांचा उद्देश नाही. विविध राज्यांमधून आलेल्या लोकांचे आम्ही स्वागतच करतो. त्यांनी इथे यावं आणि व्यवसाय करावा, परंतु महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी भाषेचा मान सन्मान राखणं बंधनकारक आहे असं सरनाईक म्हणाले. महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रामध्ये जर पैसे कमवायचे असतील, महाराष्ट्रामध्ये जर मराठी संस्कृतीला जो अभिजात भाषेचा दर्जा मराठीला दिलेला आहे त्याचं रक्षण करायचं असेल आणि त्याचा मान सन्मान ठेवायचा असेल तरच महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करता येईल. राज्याचा परिवहन मंत्री ह्या नात्यानं मी 1989चा जो नियम आहे त्या नियमाचं पालन सगळ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी करावं असं आवाहन केलेलं आहे. आजही आमचं हेच म्हणणं आहे, आजही आमचं हेच आवाहन आहे. कुणाचीही रोजीरोटी आम्हाला हिसकायची नाही, पण महाराष्ट्रामध्ये जर राहायचं असेल तर मराठी अनिवार्य आहे. मराठीशिवाय पर्याय नाही. राज्यभरामधल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठीचं व्यावहारिक ज्ञान असणं अनिवार्य केल्यानंतर आता आजपासून परिवहन विभागाकडून कठोर पावलं उचलली जातात. राज्यामध्ये मराठी न बोलणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती आजपासून कारवाई केली जाते. बरं, ज्या चालकांना मराठी येत नाही त्या चालकांचा परवाना 3 महिन्याभरासाठी निलंबित केला जाईल. 3 महिन्यानंतर जर का तुम्हाला मराठी बोलता आलं नाही तर मात्र चालकाचा परवाना हा कायमचा रद्द केला जाणार आहे. मुंबईमध्ये 12 पथकांकडून ही कारवाई केली जाईल आणि या संदर्भात मुंबईच्या दादर परिसरामधून टॅक्सी चालकांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी. राज्यामध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांवरती कठोर कारवाई केली जाणार आहे. ती म्हणजे मराठी येत नसेल तर मात्र 3 महिन्यासाठी आता त्यांचा परवाना जो आहे तो निलंबित केला जाणार आहे. आणि या 3 महिन्यानंतर देखील मराठी बोलण्यासाठी प्रयत्न किंवा मग शिकले नसतील तर मात्र थेट हा परवाना जो आहे तो कायमसाठी रद्द केला जाणार आहे. मी सध्या मुंबईच्या दादर इथल्या टॅक्सी स्टँडवरती आलेली आहे. इथल्या टॅक्सी चालकांना मराठी येते का हे आपण पाहणार आहोत. कितपर्यंत शिकलात तुम्ही? किती दिवस हा प्रॅक्टिससाठी तुम्ही अटेंड केलं होतं? एक हफ्ते किया. काय वाटतं, मराठी यायला पाहिजे? नाही पाहिजे, आता कम आता है समझ. नाही वाटत, पण महाराष्ट्रामध्ये राहून मराठी आली पाहिजे असं वाटत नाही तुम्हाला? नाही. आता प्रशासनाला काय सांगेल? जी कारवाई आजपासून होणार आहे, खरं तर अंमलबजावणी होणार आहे, तुमचे लायसन्स रद्द होतील जर मराठी नाही तुम्ही शिकलात तर.
हमको बराबर नहीं है, तो जो अपना बसा थामा पुढे चला इतना 8-10 शब्द आता है, बराबर उतना पूरा नहीं आम्ही आता, प्रयत्न पण करणार नाहीये. नहीं करना है. यस यस आते थोड़ा थोड़ा आते मॅडम. किती दिवस तुम्ही शिकलात? 5 दिवस शिकले, परीक्षा झाली. काय वाटतं, मराठी यायला पाहिजे सगळ्यांना? नाही बरोबर शिक राहिला मॅडम है. मला सर्टिफिकेट पण दिलेलं आहे. हाँ सर्टिफिकेट अभी दिला नहीं है, बुलावला है. अभी उधर बहुत गर्दी है ना, इसके लिए उन्होंने बोला कि 2-4 दिन बाद आओ. काय नाही घेतलीत मी. माझ्या इथे 45 वर्ष झालेत. हो, पण आता परिवहन विभाग थेट कारवाई करणार आहे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर मराठी आली नाही तर. चालेल ना. हो मराठीत राहून मराठी आली पाहिजे तुम्हाला. हो मराठी आलेच पाहिजेत. इथे राहतो मी, तर मराठी पाहिजेत मला. जे चालक आजही बोलण्यासाठी तयार नाहीत किंवा शिकण्यासाठी पण तयार नाहीत, त्यांना काय तुम्ही सांगा? मी कुठे पण बी राहतो, तर मला थोडा अभ्यास पाहिजेत. पुढे निकेश मोरेचा, मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. आणि याच महत्वाच्या मुद्द्यावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे शिवसेनेचे प्रवक्ता अरुण सावंत यांना. त्याचबरोबर मनसे वाहतूक सेना रिक्षा युनिटचे सरचिटणीस अनिल झोळेकर आपल्यासोबत आहे. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो. अरुणजी, अर्थात तुमच्यापासून सुरुवात करणं गरजेचं आहे, कारण अरुणजी, परिवहन मंत्र्यांचा हा मराठीचा निर्णय चांगला होता, पण सध्या रस्त्यावर जेव्हा रियालिटी चेक झाला तेव्हा काय सत्य समोर आलं? तुमच्या डिपार्टमेंटने काय पाहिलं, तुमच्या सरकारनं नेमकं काय पाहिलं, ते आज जनतेला कळू द्या. विशाखजी, सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मराठी जनतेमार्फत मी परिवहन मंत्री सरनाईक साहेब प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करेन. आणि ते याकरता करेन की आजपर्यंतच्या इतिहासात असं कधीही घडलं नव्हतं की 1989चा हा जो काही कायदा आहे की तुम्हाला जुजबी मराठीचं ज्ञान हे गाडी चालविताना असलंच पाहिजे चालकांना. कारण प्रवाशांशी जेव्हा संवाद होतो तेव्हा संवाद करताना अनेक प्रकारचे वाद घडतात. ते वाद घडू नये हे त्याच्या मागचं प्रमुख कारण आहे. दुसरं म्हणजे पहा, परवान्या बरोबर मराठी आलं पाहिजे ही जोड आदरणीय सरनाईक यांनी केली. त्याकरिता त्यांना ट्रेनिंग दिलं. ट्रेनिंग दिल्याच्या नंतर संधी आता ते देत आहेत. आणि याप्रमाणे मराठी या राज्यामध्ये राहून तुम्ही जेव्हा परराज्यातून येता तेव्हा ज्या राज्यामध्ये तुम्हाला रोजीरोटी मिळते, जे राज्य तुम्हाला भाकरी देतं, त्या भाषेचा मान सन्मान हा केलाच पाहिजे. आणि याची सुरुवात सरनाईक यांनी त्यांच्या परिवहन विभागामार्फत केलेली आहे. इतर मंत्र्यांनी सुद्धा त्यांचा हा धडा घेतला पाहिजे आणि आपापल्या विभागामध्ये जिथे जिथे परप्रांतीय आणि राज्यातील नागरिक यांचा संबंध येतो तिथे तिथे मराठी शिकून त्यांना मराठी संवाद जुजबी नॉलेज तरी त्यांनी केलंच पाहिजे. मराठी वापरायला सुरुवात केली पाहिजे. आणि म्हणून मी सरनाईक यांचं स्वागत करतो. बरं, परिवहन मंत्री जे आहेत प्रताप सरनाईक, त्यांचं तुम्ही कौतुक करणार, कारण सत्ताधाऱ्यांची बाजू तुम्हाला मांडायची आहे. दुसरी बाजू देखील आम्ही दाखवणार आहोत. म्हणून नाही की अनिल झोळेकरजी, नवी मुंबई मधला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की मुजोर रिक्षा चालक असतील, टॅक्सी चालक असतील, हिंदी भाषेशिवाय आम्ही बोलणार नाही, मुजोरी करण्यापर्यंत ते जातात. नवी मुंबईच्या वाहतूक नियंत्रण शाखेला त्यांना शोधायला जावं लागतं. या सगळ्या घडामोडी होत असताना पाठ थोपटवून घेणं कितपत योग्य आहे, म्हणजे निर्णयाची अंमलबजावणी किती? अरुणजी सावंतांनी जसं प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलं किंवा त्यांचं अभिनंदन केलं, मनसे देखील करणार का? अनिल झोळेकरजी. आम्ही प्रताप सरनाईक यांचं कौतुक सुद्धा करणार नाही आणि अभिनंदन सुद्धा करणार नाही. जर तुम्हाला ही वेळ का आली याच्या जर खोलवर जर तुम्हाला जायचं असेल तर आजपर्यंत परिवहन हे खातं शिवसेनेकडे लागले आतापर्यंत होतं. आणि मग जर महाराष्ट्रामध्ये अधिकृत व्यवसाय करायचा असेल आणि त्याला कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर आजपर्यंत हे 1.5 लाख बिना भाषा न शिकता या लोकांना बॅच दिले कसे? कोणते अधिकारी याला जबाबदार आहे आणि कोणते मंत्री जबाबदार आहे? खरं तर या खात्याचा भ्रष्टाचार हा कुठंतरी झाकला गेला पाहिजे, म्हणून हे मराठीचा यांनी हा विषय पुढे आणला आणि सर्व डायव्हर्शन झालेल्या विषयाकडे. आम्ही मागणी केली होती याच्या अगोदर का
परिवहन विभागामध्ये कायद्याचं पालन होत नाही, हा. त्या संदर्भामध्ये आम्ही परिवहन मंत्री, मुख्यमंत्री आणि कमिशनर साहेबांकडे सुद्धा पत्रव्यवहार केला. हा हा त्यांच्या निदर्शनास आणून दिलं का या महाराष्ट्रामध्ये असे काल आलेल्या लोकांना सुद्धा परवाने वाटप होतंय. मला तर त्या ठिकाणी सांगायचंय, महाराष्ट्रातील परिवहन विभागातील अधिकारी यांना कायद्याचं संपूर्ण ज्ञान असावं. जर बोलत असेल 1989चा परिवहन विभागाचा हा कायदा आहे, मोटर वाहन कायदा आहे, मग या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम हे अधिकाऱ्यांचं होतं, या परिवहन विभागाचं होतं. आणि सरळ सरळ ते कायद्याला डावलून यांनी परवाने दिले कसे, हे ऑथोरायझेशन दिले कसे, आणि मग याच्या खोलवर जर गेलं तर करोडो रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे. हा दाबण्यासाठी मराठीचा हा आता पुळका यांनी दाखवला आणि पुन्हा मराठी शिकवण्यासाठी करोड रुपये खर्च केले. तुम्हाला पुन्हा एक गोष्ट निदर्शनास आणू देऊ इच्छितो या ठिकाणी. बोला ना अनिलजी. आज जर तुम्ही बघितलं, मराठी भाषा शिकायला यांना जर कायद्यामध्ये असं प्रावधान आहे, जी व्यक्ती कंटिन्यू महाराष्ट्रामध्ये 15 वर्ष वास्तव्य करत आहे अशा लोकांनाच हे परवाने द्यायचे होते, ऑथोरायझेशन बॅचेस द्यायचे होते. बरं, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की वाहतूक विभाग जो आहे त्या ठिकाणी अनेक प्रकारचे आजपर्यंत कोट्यवधी रुपयांचे त्या ठिकाणी आरोप तुम्ही करता. बरोबर, मराठी शिकताना देखील परिवहन विभाग आहे. बरं, परिवहन विभागामध्ये कायद्याचं पालन होत आहे. अरुण सावंतजी, सरकार आता या संदर्भामध्ये काय पावलं उचलताना दिसेल? अरुणजी, एक थोडक्यामध्ये तुम्हाला उदाहरण देतो. काल ज्यावेळेला ठाणे ते अंधेरी असा प्रवास करत असताना उबर बुक केल्यानंतर एक हिंदी भाषिक व्यक्ती येतो. तो आल्यानंतर थेटपणे यापेक्षा जास्त पैसे देणार का या संदर्भातली मागणी करतो, नसेल तर मी राईड कॅन्सल करतो, इथपर्यंत मुजोरी वाढलेली आहे. हे आपल्याला आलेले अनुभव आहे. सर्वसामान्यतः त्यांना कुठल्या अनुभवांना सामोरं जावं लागत असेल याचं हे एक प्रातिनिधिक उदाहरण. आणि जसं आता सांगितलं की परिवहन विभागात घोटाळे आहे आणि त्यामुळे हा मराठीचा पुळका आहे. अनिल झोळेकरांचा अरुण सावंत आपल्यावरती आरोप आहे. नाही पहा विशालजी, अनिल जुवेकर हे या मनसेच्या काही लोकांना, सर्वांनाच असं मी म्हणत नाही, खरूच खाजवत बसायची खूप सवय झाली. कसं काय? त्याच्यावर जर कोणी उपाय जर त्याच्यावरती केला आणि जर ते बरं करायचा प्रयत्न केला तर त्याची ते स्तुती करणार नाहीत, हे याच्यावरून सिद्ध होतंय. आणखी पहा, व्यक्ती तितक्या वल्ली असतात. तुम्हाला जेवढ्या लोकांना तुम्ही भेटत जाल तेव्हा तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतच जाणार. परंतु आज कुठे शिवसेनेतर्फे आदरणीय प्रताप सरनाईक यांनी एक उत्तम पाऊल उचललं, महायुती सरकारने एक उत्तम पाऊल उचललं, तर त्याची स्तुती केली पाहिजे. आणि हे कसं पुढे आणखीन उत्तमरित्या राबविले जाईल, म्हणजे चालक, परप्रांतीय, आणखीन राज्यातील मराठी जनता याच्यामध्ये समतोल साधून, समेट घडून जर काही चांगले या राज्याच्या विकासाकरिता, मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता, मराठीची, महाराष्ट्राची संस्कृती जपण्याकरता जर कोणी काही करत असेल तर या मनसेवाल्यांनी स्वागत केलं पाहिजे. नको त्या गोष्टी, आरोप, भ्रष्टाचार हे कुठे करत बसलेत. बरं, काल मला आलेला अनुभव याविषयी तुम्हाला काय वाटतं अरुणजी? कारण परिवहन मंत्र्यांच्या ठाण्यातच आम्ही राहतो आणि त्या ठिकाणीच ही मुजोरी मी काल सहन केलेली आहे. तुम्ही जे उदाहरण दिलं त्याकरताच मी म्हणालो की व्यक्ती तेवढ्या वल्ली, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती तुम्हाला भेटणार. लक्षात घ्या, असं एक व्यक्ती वाईट भेटली म्हणजे बाकीची शेकडो माणसं वाईटच आहेत असा अर्थ लावून घेऊ नका. जे वाईट आहेत त्यांना योग्य धडा हा शिकवलाच पाहिजे. हवं तर आपण मनसेच्या मार्गाने धडा शिकवूया, त्यात काय. परंतु जर तुम्ही सगळ्यांना एकाच तराजूत तोलत असाल आणि चांगल्याला सुद्धा वाईट म्हणत असेल तर ते योग्य नाही. अनेक गोरगरीब आपली पोटं या महाराष्ट्रात येऊन भरत असतात, या महाराष्ट्राला दुवा देत असतात. या महाराष्ट्राच्या विकासाकरता मराठी माणसाबरोबर सुद्धा खांद्याला खांदा लावून साथ देत असतात. परंतु जर आपण सगळ्यांना जर हिरवा लागलो तर योग्य नाही. मनसेच्या लोकांनी ठिकाणावर ठेवून वक्तव्य केली पाहिजे. आरोप करण्यात काही अर्थ नाही. आरोप करणं योग्य नाही. तुम्ही सरकारला साथ द्या. मनसेने सरकारला साथ दिली पाहिजे विकासामध्ये. जर एवढं सत्य असतं तर तुम्ही सत्तेवर आला पाहिजे होतं आणि तुम्ही मग लढलं पाहिजे होतं मराठीसाठी. पण आपलेच सत्ताधारी खासदार ज्यावेळेला या संदर्भातला आरोप करतात, माजी खासदार आरोप करतात, त्याला उत्तर आहे का अरुणजी? तुमच्या सत्ताधारी पक्षातील माजी खासदारांनी सर्वप्रथम याला विरोध केला, ते पहिलं तुम्ही बघा. आम्ही कोणी विरोध केला?
सांगा जर नाव घ्या बघा तुम्ही, नावाने तुम्ही बोला. कोणी विरोध केला मला इथं नाव सांगायची गरज नाही. आणि मग तुम्हाला हिंमत नाही दुसरी तर कशाला गोष्ट, बोलता ना तुम्ही? सत्तेमध्ये हिंमत असेल तर ज्या नाव काढा पक्षाचं तुम्ही. सरकार संजय आता निरुपम, आहे, संजय ज्या निरुपम पक्षाचं यांनी सरकार आहे विरोध केला होता बीजेपीचं, त्यांच्या त्या विरोधाला. बीजेपीचा ऐका, वाहतूक तुम्ही शांत राहा सेनेचा जरा. अध्यक्ष यांनी संजय सुद्धा यासाठी निरुपम विरोध केला होता. हे काही आणि उत्तर आजही भारतीयांच्या संघटना 104 चालवत असतील, दिवसानंतर त्यांनी मराठी त्यांची भाषा बाजू शिकवली घेतली असं असेल, जाहीर परंतु केलं. सरकारची अजूनही भूमिका आम्हाला नाही. मुदत वाढ पाहिजे असं छाती ठोकून मागणी करणारे तुमच्या पक्षातील आणि सत्तेमधील असलेल्या पक्षाच्या संघटनांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. मनसेनं आतापर्यंत मनसेने आतापर्यंत काय केलं हे मी चांगले सांगू शकतो, पण तुम्ही नाही काढत तुमचे उणीधुनी. मला एवढंच सांगायचंय की अहो, मनसे मनसेने जर काय थोडीशी केलं? सुधारली, मनसे हे हा बघा, पक्ष जर मनसेने थोडासा काय सुधारला केलं संपूर्ण तर महाराष्ट्र जाणतोय. मनसेचे हे राज तुम्ही ठाकरे आम्हाला- तुम्ही हे आम्हाला तामिळनाडूच्या प्रशस्तीपत्र द्यायची गरज मुख्यमंत्र्यांप्रमाणे नाही. थलपती बनू शकतात, परंतु बरं, ते पण लक्ष पक्षीय देत नाहीये. राजकारणापेक्षा नाहीतर अरुणजी या महाराष्ट्राला मला एक सांगा ना, चांगला नेता मिळू सर्वसामान्य शकतो. नागरिकांना त्यांच्या सुविधा मिळणार का? रोज जे लोक 100% रिक्षा असेल, टॅक्सी याचा वापर करत असतील, पक्षीय राजकारण थोडा वेळ बाजूला ठेवूया. महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात आलेले परप्रांतीय जे त्या ठिकाणी मुजोरी करताना दिसतात त्यांना धडा कधी शिकवणार? पहा, जे मुजोरी करतायत, जे कायदा हातात घेतायत आणि जे नियम बाह्य काम करतायत, वर्तणूक करतायत, त्यांना कायद्याने कठोर शासन हे झालंच पाहिजे. आणि ज्यांना असा अनुभव येतो त्यांनी तक्रार ही पोलीस ठाण्याकडे किंवा संबंधित विभागाकडे जाऊन केली पाहिजे. आणि तरी सुद्धा जर त्याच्यावरती कारवाई होत नसेल तर मात्र तुम्ही आमच्याकडे बोट दाखवलं पाहिजे. पण मुदतवाढ जी देण्यात आलेली आहे, अनिल जोळेकर मनसेचं यावरती काय म्हणणं आहे? एकतर 3 महिन्यांचा कालावधी दिला जातो, 105 दिवसांचा कालावधी दिला जातो आणि त्यानंतरही मुदतवाढ द्यावी लागते. हे फेल्युअर आहे की फेल्युअर झाकण्याचा प्रयत्न आहे? अहो, हे ह्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती नाही. हे सरकार या गोष्टीमध्ये फेल झालेलं आहे. तुम्हाला पुन्हा सांगतो, जर ज्या व्यक्तीला 15 वर्ष वास्तव्याचा दाखला दिल्यानंतर सुद्धा 15 वर्ष वाढवून द्यावा लागते आणि पुन्हा 10 दिवस द्यावा लागते. तुमच्या पक्षाला सरकार चालविण्याचा कधी अनुभव आलेला आहे का? एकदा सरकार चालवा तुम्ही स्वतःहून, मग तुम्हाला कळेल सरकार कसं चालवलं जातं. ते सर्व जाती धर्माच्या सर्व माणसांना एकत्र घेऊन पुढे जायचं असतं आणि या महाराष्ट्राचा विकास साधायचा असतो. तुमच्यासारखं फक्त खळखटाट करून राज्य चालत नसतं. लक्षात घ्या, खळखटाट करून राज्य चालवता येत नाही. अनिल जोळेकर, आपण राजीनाम्याची मागणी नेमकी कुणाची आणि कशासाठी करताय? हे बोलताय तुम्ही चालून दाखवा सरकार, तर मग यांनी राजीनामा दिला पाहिजे पहिला. द्यावा लागेल, झाला पाहिजेत ना. अनिलजी, चालवता येणार नाही आम्हाला. अनिलजी, तुमच्याकडे 4 नगरसेवक नाही, एक आमदार नाही आणि तुम्ही म्हणता सरकार आम्हाला चालवायला द्या. कसं देणार तुम्हाला चालवायला? बरं, सत्ताकारण होत राहील. अनिल जोळेकर, मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे. रिक्षा युनिट जे मनसे वाहतूक सेनेचं, त्याचे तुम्ही सरचिटणीस आहात. अनिलजी, मला एक रेशो सांगा. मुंबई असेल, ठाणे असेल, उपनगर असतील, त्या ठिकाणी साधारणतः किती हिंदी भाषिक आणि खऱ्या अर्थानं खरोखर मराठी माणसाला असलेले परवाने किती? या संदर्भातला मुद्दा का उपस्थित केला जात नाही? पाटील साहेब, तुम्हाला एक थोडंसं कॅल्क्युलेशन करा. बोला ना. या एमएमआर क्षेत्रामध्ये 4,500 परवाने फक्त रिक्षाचे आहे. बरं. आणि टॅक्सी साधारण 40,000 आहे. हे फक्त परवाने धारक आहे, परंतु याच्यावरती शिफ्ट वरती चालणारे जे काही ड्रायव्हर लोक आहे त्यांची यांनी गिनती केलेली नाही. याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. जर त्याचा जर आकडा जर बघितला तर तुम्ही तोंडात बोट घालणार. हे त्यांना कधी शिकवणार? बरं, एक शिकवायचे, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र शासनाने जर हे पाऊल उचललंय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या टॅक्सचा पैसा यांना फुकट मराठी शिकवायची असेल, हे कोण मान्य करणार? आज जर माझा टॅक्स पेअर ह्या व्यक्तीला जर सुविधा मिळत नाही, माझ्या मराठी माणसाला जर त्यांच्या मुलांना जर शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर पैसे देऊन ऍडमिशन घ्यावं लागतं. यांना फुकट मराठी शिकवतात. आणि 17 ते 18 खंड असलेली मराठी भाषा इथं फक्त 18 वाक्यामध्ये यांनी संपूर्ण बंद केली. 18 वाक्यामध्ये. मग यांचं जुजबिन्यात कशासाठी हे जुजबिन्यात शिकवायला पाहिजे? अरुणजी, उत्तर द्या. जर महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, नियम आहे, ज्याला महाराष्ट्रामध्ये अधिकृत कोणताही व्यवसाय करायचा असेल एखाद्या तर त्याला पक्षाचा या प्रवक्ता राज्याची मराठी भाषा यायला पाहिजे. हा कायदा आहे. चुकीचे आकडे जर देत असेल तर त्याच्यावरती मी काय मत व्यक्त करणार? बरं, मग किती जर परवाने बोलत असते तर त्याचं माझ्याकडे
ऐका, तुम्ही तुमच्यासारखा मी रिक्षा किंवा टॅक्सी युनियन चालवत नाही. तुम्ही जे आकडे सांगितले तिकडे ते खरे सुद्धा असतील, खोटे सुद्धा असतील, परंतु जे काही महत्वाचं आहे, जे राज्याच्या जनतेला सांगितलं गेलं पाहिजे, ते सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे. ती सांगा ना. सांगायला अहो, तयार आहे. महाराष्ट्राला पाहू दे, कळू द्या मला अरुण. कुठली माहिती पाहिजे सांगा ना मला. प्रॅक्टिकली कोणती माहिती हवी तुम्हाला? प्रॅक्टिकली चला सावंत साहेब, प्रॅक्टिकली चला. तुमच्याकडे जे practical आकडे चालायचं आहे ना, सांगा? तुम्हाला संपूर्ण सांगतो. महाराष्ट्रामध्ये रिक्षांची संख्या किती आहे? 14 नाही, लाखापेक्षा जास्त आहे. ऐका हो तुम्ही. 14 हे लाखापेक्षा. आणि तुम्ही नको MMR तिकडे टाइमपास क्षेत्रामध्ये- करू नका. महत्वाच्या मुद्द्यावर बोला. नको ती आकडेवारी सांगून तुम्ही वेळ वाया मराठी- घालवतात. वाया नाही घालत. तुम्हाला आकडे सांगतो मी. रियालिटी ते आकडे काय करायचे? महाराष्ट्राच्या जनतेला सध्या हे महत्वाचं आहे की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची मराठी भाषा ही टिकली पाहिजे आणि ती टिकवण्याकरता सरनाईक साहेबांनी जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य आहे आणि मराठी माणसाला ते आवडलेलं आहे. तेव्हा आपल्याला परप्रांतीय आणि मराठी दोघांमध्ये एकोपाने कसं साधता येईल आणि महाराष्ट्राचा विकास घडविता येईल हे करायचंय. तुमच्याच मंत्र्यांनी गेल्या 5 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांसाठी तिकडं मीरा भाईंदर मध्ये काय चालू केलं हे पहिलं बघा. ते जुनं विसरून जा. जुनी खरूच खाजवत बसू नका जुनं तुम्ही. काय विसरायचं? नवीन बोला आता. अहो, तुम्ही आमचे पहिले त्याला मंत्री पायघड्या घातल्या. आमचे सध्या घालून चांगलं तुम्ही पाऊल त्याला उचलत बसवलं. आहेत. अरे तुम्ही या आता चांगल्या आम्हाला शिकवताय पावलाचं का? आम्ही स्वागत करतो आणि मराठी मुंबईतील संपूर्ण मराठी माणसांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. मनसेने सुद्धा स्वागत करावं, अन्यथा मराठीला आम्ही सपोर्ट करत नाही हे सांगून मोकळे व्हावं. बरं, आता हो, मला एक सांगा, ऐका, आम्हाला वेळेची सांगायची आपल्याकडे गरज नाही. मर्यादा आहे. अनिल तुम्हाला जोळेकरजी, सांगतो, आम्हाला पुढच्या सांगायची काळातली गरज जी येणार आता नाहीये. वेळ मर्यादा आमच्या दिलेली आहे पक्षाचा- त्या वेळ मर्यादेनुसार त्या ठिकाणी असलेले जे रिक्षा टॅक्सी चालक असतील, मराठीच्या मुद्द्यावरती पुन्हा एकदा एकत्र येताना दिसतील की जाऊन पुन्हा एकदा आणखी मुदतवाढ द्यावी लागणार आहे मराठी भाषा शिकण्यासाठी? काय वाटतंय तुम्हाला? सरकारनं जी मुदतवाढ दिलेली आहे त्या मुदतवाढीचा परिणाम महिनाभरानंतर पाहायला मिळणार का? अनिलजी साहेब, हे लक्षात ठेवा, आजपर्यंत आपण बघितलेलं आहे मराठी भाषेबद्दल या उत्तर भारतीय लोकांना आकस आहे, आकस. बरं, आणि यांना जबाबदार फक्त ती लोक नाही, ते गरीब लोक नाहीये. इथं जे काय उत्तर भारतीय राजकीय पुढारी मंडळी आहे हा. यांनी हे निर्माण केलेलं आहे. जोपर्यंत या पुढाऱ्यांना तुम्ही हद्दपार करत नाही या महाराष्ट्रातून, तोपर्यंत परराज्यातून येणारा प्रत्येक व्यक्तीला आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा, आपली व्यक्ती हे त्यांना समजणार नाही. खरं तर ह्या लोकांनी विष पेरलेलं आहे आणि म्हणून आतापर्यंत आपल्याला या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतंय. हे बोलताय काय आमच्याशी मराठी बोलत नाही? अहो, आज तुमच्याशी मराठी बोलणार कसं? या विभागामध्ये जर बघितले तर ग्रुप करून राहणारे लोक आहे. जर कुर्ल्याला बघितलं तुम्हाला एका भाषेची लोक दिसतील. मीरा भाईंदर मध्ये जास्तीत जास्त ही लोक दिसतील. कुर्ल्याला बघितलं तर ही लोक दिसतील. बांद्र्याला बघितलं तर ही लोक दिसतील. अशा ठिकाणी मराठी माणूस त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी कसं टिकल? तर याच्यासाठी कडक कायदा राबवला पाहिजे आणि कायदा जर जोपर्यंत इम्प्लिमेंट करत नाही आपण, तोपर्यंत असेच प्रश्न उपस्थित राहणार. सर्वात महत्वाचा विषय आहे, यांनी परिवहन विभागाने जरी हा उपक्रम हाती घेतलेला असेल तर यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा फायदा व्हावा, मराठी माणसं याच्यापासून लांब जाऊ नये, हा एक उद्देश राजकीय आहे. परंतु याच्यातही पुन्हा एक तुम्हाला सांगतो, ज्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा या नियमाचं उल्लंघन केलं, या लोकांना ऑथरायझेशन दिलं, त्या लोकांवरती, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होईल का? आणि जे मराठी बोलणार नाही, मराठीवरती धावून जाणारे लोक आहे, या कायद्याचं पालन करणार नाही, अशी अरेरेवी करणारे लोक, या लोकांवरती या राज्यामध्ये असलेल्या कायद्यानुसार कारवाई करणार नाही. नक्की अनिलजी, महिनाभरानंतर आपण पाहूया की मुदतवाढीचा काय नेमका परिणाम होतो. अरुण सावंतजी, मला आपल्याला विचारायचं आहे की कायदे आहे, कारवाई आहे, नियम आहेत, त्याच्या अंमलबजावणीचं काय, आणि जे कायदा पाळणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई सरकार काय करणार? अरुण सावंत. अगदी 100% विशालजी, 100% कायदेशीर कडक कारवाई केली जाणार आहे. सुरुवातीला जर मराठी हे नाही बोलले तर त्यांना सुरुवातीला नोटीस दिलं जाणार आहे. 1 महिन्याचा कालावधी दिला जाणार.
की तुम्ही 1 महिना अजून देतो, त्याच्यात शिकून घ्या, अन्यथा तुमची गय केली जाणार नाही. आणि त्याच्यानंतरची जी काही स्टेप असणार त्याच्यामध्ये यांचा परवाना अधिक यांचा बॅन कायमचा रद्द केला जाणार आहे. आणि हे सरकार, हे महायुती सरकार हे करून दाखवणार. मात्र यांनी आता जो उल्लेख केला की परप्रांतीयांना हद्दपार करून दाखवा, तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुमच्या मनसेमध्ये अनेक नेते परप्रांतीय आहेत, तुमच्या उभाटा तुमचा साथीदार त्याच्यामध्ये आहे, तुम्ही ज्यांच्याशी आता गळ्यात गळा घातलाय त्या काँग्रेस पक्षामध्ये अनेक उत्तर भारतीय आणि परप्रांतीय आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही कसे काही मनोमिलन तुमचं झालंय. एकीकडे हद्दपारीच्या गोष्टी करता परप्रांतीयांबरोबर आणि दुसरीकडे त्यांच्याच गळ्यात गळा घालून फिरता आणि मराठीच्या गोष्टी तुम्ही करता. खोटं राजकारण तुम्ही खेळत आहे, हे अगोदर बंद करा, तरच मनसेला चांगले दिवस येतील. या महाराष्ट्रामध्ये भाषेचं वीज पेरलं जाणार आणि मराठीबद्दल आकस निर्माण होणार. हे फक्त परप्रांतीय नेत्यांमुळे घडतंय. मी नेत्यांना हद्दपार करा बोललो, परप्रांतीय इथं कष्टकरी असेल, रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांच्यासाठी बोललेलो नाही. तुम्ही शब्द तुमच्या मनसे फिरवू नका, टाकलून टाका, शब्द फिरवू नका. हे बघा, जे रिक्षा टॅक्सीच्या चालकांच्या टाळूवरचं लोणी खाणारे, तो जोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये नेते आहे परप्रांतीय, त्यांना जोपर्यंत तुम्ही हद्दपार करत नाही तोपर्यंत मराठी भाषेबद्दल आकस निर्माण राहणार आणि हे लोक शिकणार नाही, जाणून बुजून शिकणार नाही. बरं, नक्कीच अरुणजी आणि अनिल झोळेकरजी एक सविस्तर चर्चा घडवून आणली, त्यासाठी खरोखर धन्यवाद. मात्र येत्या काळामध्ये परिवहन मंत्र्यांनी दिलेला इशारा किती कठोरतेनं त्याचं पालन होणार, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर काय कारवाई होणार, यावरती आमची देखील नजर असणारच आहे. दोन्ही मान्यवरांचे धन्यवाद, तुम्ही या चर्चासत्रामध्ये आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. आणखी एका महत्त्वपूर्ण विषयासह आपण लगेचच भेटतोय न्यूज प्लॅनेटमध्ये एका छोट्याशा ब्रेकनंतर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.